साधनामध्ये साधने ऐतिहासिक साधने याच्यातलं आपण कोणतं घेतलेलं आहे? वृत्तपत्र घेतलं. काय घेतलं? याच्यातलं आपण नाही का वृत्तपत्रात कोणकोणते सांगितले? पहिलं वृत्तपत्र सांगितलं होतं कोणतं? ज्ञानोदय. बरोबर आहे? ज्ञान. दुसरं सांगितलं ज्ञान प्रकाश. ज्ञान प्रकाश. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं आपण? केसरी. केसरी. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर कोणता बाजार? अमृत बाजार. विष बाजार नाही, अमृत बाजार. हे सगळे वृत्तपत्र सांगितले. तर त्यात आपण नाही का काय करणार आहोत? अगोदर ज्ञान उदय. ज्ञानोदय हे वृत्तपत्र, याला काय म्हणतात? राईज ऑफ नॉलेज म्हणतात. काय? राईज ऑफ नॉलेज. ठीक आहे. आता हे राईज ऑफ नॉलेज हे वृत्तपत्र सगळ्यात अगोदर याचे संस्थापक कोण आहेत? कोणामुळे केलेलं आहे ते? मराठी हेनरी बॅलेंटी. इंग्लिश ते वाचक आहेत. ते पहिल्यांदा नाही का आपण काय केलेलं आहे? हे मराठी मिशन. कोणतं? मराठी मिशन. अमेरिकन मराठी मिशन या संस्थेने हे सुरू केलं. कोण सुरू केलं? त्याला आपण असं म्हणूया की AMN अमेरिका मराठी मिशन. ऍक्च्युली यांची सुरुवातीच्या काळात तारीख किती आहे? 20 जून 1842. 1842 मध्ये हे वृत्तपत्र सुरू झालं. पण हे वृत्तपत्र सुरू झालं तर सुरुवातीच्या काळात कशासाठी झालं होतं हे सुरू? तर ख्रिश्चन धर्म आहे. त्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार, ख्रिश्चन धर्म प्रसार हा हेतू सुरुवातीच्या काळातला हेतू सुरुवातीचा हेतू. ठीक आहे. सुरुवात प्रथम हेतू. आणि नंतर काय झालं त्याचं? नंतर हेतू काय झाला की बाबा रे आम्ही तेवढंच नाही, तर आता आम्ही विचार करू विज्ञाननिष्ठ विचारधारा. काय म्हणू लागले की विज्ञाननिष्ठ विचारधारा म्हणजे काय राहतं? आपल्या इकडं कसं विज्ञाननिष्ठ की सायंटिफिक गोष्टी त्याच्यातून कळल्या पाहिजे. याचा अर्थ की एखादं कार्य का घडतं, क्वेश्चन वाय. जसं चायना प्रत्येक गोष्टीच्या मागचा काय विचार, एखादी घटना घडते तर का घडते. ठीक आहे. सगळे का ते शोधत असतात. तर विज्ञाननिष्ठ मध्ये काय झालं असतं? कॉज अँड इफेक्ट थेरी असते. कॉज अँड इफेक्ट थेरी म्हणजे त्याला म्हणतात कॉझॅलिटी. कॉझॅलिटीचा अर्थ होते कार्यकारण, की तुमच्या जगात जेवढे काही परिणाम घडतात ते कुठल्या ना कुठल्या कारणाने घडतात. आता आपण म्हणतो लिंबू बांधणे, घरा संकट टळतात काहीतरी, किंवा घराला मिरच्या बांधणे, हे सगळे अंधश्रद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे, सुपरस्टिशन आहे. पण प्रॉब्लेम कुठे येते? आता प्रश्नही असा पडतो की वास्को द गामा येण्याच्या अगोदर आपल्या इथे मिरची होती का? नाही. काय होतं? मिरे होते. काय होते? मिरे. हे वापरायचे तिखट म्हणून. पण ऍक्च्युली त्याच्या अगोदर काही संकट येत नव्हते का? त्याच्या अगोदर संकट येत असतील ना. मग ही जे सगळ्या गोष्टी आहेत ते नंतर पुस्तकात पेरले गेले ना. असली विचारधारा नसावी, अंधश्रद्धा नसावी, तर हे याच्यासाठी विज्ञाननिष्ठ विचारधारा या पेपर म्हणून ज्ञानोदय म्हणून नाही का प्रकाशित होत असते. त्यानंतर स्त्री स्वातंत्र्य किंवा स्त्री हक्क सुरुवातीच्या काळात याच्यावर फक्त विचार होऊ लागला. विचार इथं काय द्याच म्हणून नाही, फक्त विचार विनिमय करायला सुरुवात केली होती. याचे पहिले वाचक जर कोण असते ज्ञानोदयचे, तर ज्ञानोदय पेपरचे पहिले ज्ञानोदय प्रथम वाचक सबस्क्रायबर आपल्या याच्यात म्हणतो वाचक, तर महात्मा फुले आहेत. कोण आहेत? महात्मा ज्योतिराव फुले हे प्रथम वाचक. त्यानंतर आपण याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर त्यांनी भूगोल बद्दल सुद्धा नाही का त्याच्यात माहिती टाकायला सुरुवात केली. अजून कशाबद्दल टाकली? त्यांनी विज्ञानाबद्दल माहिती टाकायला सुरुवात केली. त्यानंतर कशाबद्दल सांगितलं? समाज सुधारक यांच्याबद्दल माहिती टाकायला सुरुवात केली. हे सगळे आग्रलेख ज्योतिबा फुले सुद्धा लिहायचे. त्यानंतर आपल्याला यांचं नाही काय संपादक म्हणून होते. संपादक तर प्रथम संपादक कोण होते याचे? हेनरी बॅलेंटी. कोण? हेनरी बॅलेंटी.
व्हॅलेंटाईन. ठीक आहे, हे पहिले संपादक होते. पहिले संपादक होते. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण आलं संपादक? नारायण वामन टिळक. नारायण वामन टिळक. हे यांनी सुद्धा नाही का या पेपरचं संपादक म्हणून काम केलं. अजून भास्कर पांडुरंग हिवाळे. भास्कर पांडुरंग हिवाळे. हिवाळे यांनी सुद्धा काय केलेलं आहे, या पेपरचे संपादक म्हणून रोल प्ले केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला नाही का काय लक्षात येतं की कोणी जर विचारलं की बाबा हे पहिले संपादक कोणतं, हेनरी डॅलेंट. ठीक आहे, पहिला वाचक कोण आहे समजा तर महात्मा ज्योतिराव फुले म्हणून वाचक म्हणून घेऊया. कुठं नाही का हे आहे सगळ्यात अगोदर छापली कुठं तर अहमदनगरला. कुठं? अहमदनगरला. इथं हे पब्लिश होत गेले आणि तिथून काय डेव्हलप झालं रे, तिथून मुद्रण कला जी गोष्ट आहे की छापायचं कसं काय नाही ही गोष्ट डेव्हलप झाली, त्यावेळेस विकसित झाली. सुरुवातीच्या काळात ख्रिश्चन धर्माचा प्रसार जरी असेल तर नंतर विज्ञाननिष्ठ विचारधारा आली. स्त्रीबद्दल समस्या, त्यांच्या समस्या किंवा त्यांचे जे काही स्त्रीबद्दलचे समाजातल्या लोकांच्या विचारधारा ते पेपरमध्ये येऊ लागल्या. त्यानंतर त्यांचं भूगोलबद्दलचे भौतिक सुधारणा होऊ लागल्या किंवा भौगोलिक गोष्टी होऊ लागल्या, त्याबद्दलही माहिती या पेपरमध्ये दिल्या जाऊ लागली.